जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली। या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय जगनशेठ देशमुख, आपल्या शिवसेनेचे उपतालुका प्रमुख आदरणीय शिवाजी पाटोळे, आदिवासी ठाकर समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष आनंदभाऊ गिरे, आमच्या सातीवाडी विभागातील शिवसेनेचे नेते आदरणीय चंद्रकांत भाऊ गोंदके, राजारामजी लहामगे, नामदेवभाऊ मध्ये, दीपकजी पथवे, तुकारामजी मेंगाळ, बहुतांशी कार्यकर्त्यांची आपल्या सर्वांना नावं घेता येतील। त्याच्यामध्ये केशव मामा आहेत, उपस्थित सर्व प्रमुख कार्यकर्ते, या प्रेस कॉन्फरन्ससाठी आपल्या तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, आपल्या सर्वांचं मी या निमित्तानं खरं तर स्वागत करतो, आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो। खरं तर 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा जागतिक स्तरावर एक विश्व आदिवासी दिन म्हणून खरं तर मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। आपल्या भारत देशामध्ये, महाराष्ट्रातले जे काही आदिवासी बहुल जिल्हे आहेत, बहुल तालुके आहेत, विशेष करून त्या तालुक्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये हा आदिवासी बांधवांचा सर्वात मोठा सण उत्सव म्हणून खरं तर हा दिवस साजरा केला जातो। या दिवशी आमचा आदिवासी बांधव मोठ्या संख्येने एकत्र येऊन आपली कला, संस्कृती, रूढी परंपरा, चालीरीती टिकवण्याचं आणि जोपासण्याचं काम खरं तर ह्या दिवशी आपला आदिवासी बांधव ह्या निमित्तानं करत असतो। खरं तर या दिवशी राज्यभर आदि क्रांतिकारक राघोजी भांगरे, क्रांतिकारक राया ठाकर, भगवान बिरसा मुंडा, वीर एकलव्य अशा अनेक क्रांतिकारकांचा जयघोष खरं तर राज्यभर त्या दिवशी आम्हा सर्वांना बघायला मिळतो। आणि म्हणून आपण खूप नशीबवान आहात की आपण सर्वांनी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, क्रांतिकारक राया ठाकर यांच्या जन्मभूमीमध्ये आपण सर्वांनी जन्म घेतलेले आपण सगळी माणसं आहेत। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जे कार्यक्रम होतात त्यापेक्षा अकोले तालुक्यामध्ये जो काही कार्यक्रम जागतिक आदिवासी दिनाचा होत असतो त्याला एक विशेष अशा प्रकारचं महत्त्व या निमित्तानं प्राप्त होत असतं। आणि म्हणून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सुद्धा आम्ही ह्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। गेली 1 महिन्यापासून ह्या कार्यक्रमाची आम्ही सर्वजण तयारी करतोय। अकोले विधानसभा मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये ज्या कॉर्नर बैठका घ्यायच्या असतात त्या सर्व कॉर्नर बैठका आमच्या झालेल्या आहे। गाव टू गाव त्या सर्व कार्यक्रमांचं नियोजन झालेलं आहे। आणि म्हणून ह्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असावं, या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असावी, या कार्यक्रमाचं नियोजन कसं असावं ते सांगण्यासाठी खरं तर आजची ही पत्रकार परिषद आम्ही ह्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेली आहे। खरं तर मागच्या वर्षी सारखं यावर्षी देखील सुद्धा आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर जालिंदरजी भोरसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आम्ही सर्वांनी आयोजन केलेलं आहे। आणि या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असा मी मागच्याच वर्षी आग्रह धरला होता। मागच्या वर्षी देखील सुद्धा शिंदे साहेबांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक ना भूतो ना भविष्य अशा प्रकारचा एक सोहळा अकोले तालुक्यानं पाहिला होता। आणि म्हणून आमची त्या मागची एकच भूमिका, एकच माफक अपेक्षा आहे का शिंदे साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यातले वेगवेगळे प्रश्न सुटले पाहिजे। मग आपला आढावा पट्टा असेल, प्रवरा पट्टा असेल, मुळा असेल, चाळीसगाव डांगण असेल, पठार भाग असेल, या सर्व विभागांमध्ये विकास कामांच्या माध्यमातून आपले सगळे प्रश्न सुटले पाहिजे। यासाठी खरं तर त्यांना बोलवण्याचा आमचा त्या मागचा हेतू आहे। आणि म्हणून मागच्या वर्षी जेव्हा शिंदे साहेब या ठिकाणी आले होते तेव्हा महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजातील बांधवांची इच्छा होती, मागणी होती की बाबा जसं महाराष्ट्रातला इतर समाज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या धार्मिक स्थळांवर, शक्तीस्थळांवर नतमस्तक होण्यासाठी तिकडे जातो तसा आमचा आदिवासी समाज देखील सुद्धा राज्यभरातला देवगावला आला पाहिजे आणि आमच्या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंच्या पायथ्याशी जाऊन तो नतमस्तक झाला पाहिजे। यासाठी ते स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं झालं पाहिजे अशी आमची सर्व आदिवासी बांधवांची एक मागणी होती। त्याच्यानंतर क्रांतिकारक राया ठाकर ह्या तालुक्यातले भूमिपुत्र आहेत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांचं स्मारक कुठंच नाही, ते स्मारक वीरगावला व्हावं आणि म्हणून या दोन्ही स्मारकांना निधी खरं तर मिळावा यासाठी मागच्या सभेमध्ये आम्ही त्या ठिकाणी मागणी केली होती। आणि म्हणून शिंदे साहेबांच्या पुढाकारातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन विकास विभागाकडून त्या दोन्ही स्मारकांना 12 कोटी रुपयाचा निधी ह्या निमित्तानं मंजूर झाला आहे आणि काही दिवसांमध्ये ती कामं या ठिकाणी होणार आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये दोन दुर्घटना घडल्या होत्या। त्याच्यामध्ये माळीन एक घटना घडली होती, त्याच्यानंतर 2 वर्षापूर्वी इरशाळवाडीची घटना घडली
आणि म्हणून तिसरी घटना कुठं घडणार होती तर आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघातील जे म्हाळुंगी गाव आहे त्या गावामध्ये दरड कोसळून तिथं काही जीवितहानी होऊ शकते अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला होता. आणि म्हणून मागच्या वर्षी आम्ही आदरणीय शिंदे साहेबांना आग्रह केला होता की बाबा साहेब, महाराष्ट्रामध्ये माळीण आणि इर्षादवाडीची घटना घडल्यानंतर माणसं मेल्यानंतर त्यांचं पुनर्वसन झालं, काही लोकांचं त्यांना घरं बांधून दिली, तसं माणसं जिवंत आहे तोपर्यंत त्या आमच्या म्हाळुंगीच्या लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे. आणि म्हणून पुनर्वसन होण्यासाठी जागा लागते, बाकी ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी आता ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आणि म्हणून म्हाळुंगी ग्रामस्थांच्या लोकांचा देखील सुद्धा तो प्रश्न शिंदे साहेबांकडून मार्गी लागलाय. त्यांची तिथे खाजगी जमिनीचा प्रस्ताव तयार करून तो आता मंत्रालयामध्ये दाखल झालाय आणि तो देखील सुद्धा काही दिवसामध्ये तो मार्गी लागेल. असे अनेक वेगवेगळे प्रश्न खरं तर ह्या निमित्तानं आम्हाला त्यांच्याकडून मार्गी लावायचे, म्हणून खरं तर शिंदे साहेबांना आम्ही या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्रभर जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम होतो आणि म्हणून मागच्या वर्षी आम्ही देखील सुद्धा शिंदे साहेबांना आग्रह केला होता की बाबा राज्यामध्ये धनगर विरुद्ध आदिवासी जो काही संघर्ष गेले 40-50 वर्ष जो सुरू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे. राज्यघटनेनं जे आम्हाला आरक्षण दिलंय त्याच्यात बदल होणार नाही, परंतु हे ठोसपणानं कोणी सांगत नव्हतं. परंतु मागच्या जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय शिंदे साहेबांनी हे क्लिअर कट जाहीर केलं होतं का बाबा या महाराष्ट्रामध्ये, ह्या देशामध्ये राज्यघटनेनं ज्या ज्या समूहांना आरक्षण दिलंय त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. आणि मग त्यांनी हे डिक्लेरेशन केल्यामुळं किमान 1 वर्ष तर ह्या महाराष्ट्रामध्ये धनगर आणि आदिवासी हा संघर्ष आम्हाला कोणाला बघायला मिळाला नाही. आणि म्हणून शिंदे साहेबांना आणून आपले आदिवासी समाजाचे प्रश्न असतील, बहुजन समाजाचे काही प्रश्न असतील तो सोडवण्याचा प्रयत्न आमचा या निमित्तानं राहणार आहे. आणि म्हणून आपला आढळा पट्टा, प्रवरा पट्टा, मुळा पट्टा, चाळीसगाव डांगण आणि पठार भाग या सर्व भागांमधले वेगवेगळे विकास कामं आपल्याला ह्या निमित्तानं मार्गी लावायचे आहेत. मागच्या वर्षी शिंदे साहेब जेव्हा आले तेव्हा नगरपंचायतच्या हद्दीमध्ये मला वाटतं 13 कोटी रुपयाचा विकास निधी देऊन ते काम आज पूर्ण होताना आपण सर्वजण पाहतोय. आता ह्या वर्षी देखील सुद्धा काही नवीन 2 टप्पे नगरपंचायतच्या ह्या बांधकामाला आम्ही या ठिकाणी आणतोय. आणि म्हणून नगरपंचायतच्या हद्द असेल, तालुक्यातली वेगवेगळी गावं असतील, त्या वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या विभागांमार्फत, वेगवेगळ्या हेडमार्फत विकास निधी आणून ती कामं करण्याचा प्रयत्न आपण ह्या निमित्ताने या ठिकाणी करतोय. खरं तर शिंदे साहेबांची ओळख ह्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळी, कामाचा माणूस म्हणून खरं तर साहेबांकडे या ठिकाणी पाहिलं जातं. आणि म्हणून आमची सर्वांची धडपड हीच आहे का साहेबांचा फायदा, साहेबांच्या अनुभवाचा, साहेबांच्या कामाचा, त्यांच्या कार्यपद्धतीचा फायदा आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघाला झाला पाहिजे. यासाठी आमचा सर्वांचा अट्टाहास आहे का त्यांनी या ठिकाणी आलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी हे मान्य केलंय का या वर्षीच्या जागतिक आदिवासी दिनाला देखील सुद्धा आदरणीय शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आणि म्हणून 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी दुपारी 1 वाजता त्यांचं आगमन आपल्या अकोल्यामध्ये होईल. त्यांच्याबरोबर आपले महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री आदरणीय योगेशजी कदम साहेब ते देखील त्यांच्यासोबत राहणार आहे. बरोबर 1 वाजता तहसील कार्यालयाच्या समोर जे पोलीस ग्राउंड आहे तिथं आम्ही सर्वजण आमच्या जमायला सुरुवात होईल. तिथून वाजत गाजत मिरवणूक आमची महात्मा फुले चौकात जाईल आणि महात्मा फुले चौकातून परत मिरवणूक वर येऊन बस स्थानक परिसरामध्ये त्या ठिकाणी सभा संपन्न होईल. खरं तर ही सभा, हा कार्यक्रम करण्यासाठी महिनाभर हे सगळं प्री प्लॅनिंग आमचं ह्या कार्यक्रमाचं झालेलं आहे. अकोले तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गावांच्या रॅल्या आपण दरवर्षी अकोल्यामध्ये आणत असतो. ते सर्व रॅल्यांचं या ठिकाणी नियोजन झालेलं आहे. परंतु 2 वर्षापासून या अकोले शहराची आणि आपल्या काही तालुक्यातील समाज बांधवांची, नागरिकांची इच्छा होती का सगळ्या रॅल्या जर अकोल्या जर आल्या तर डिजेंचा गोंगाट, बाकीच्या गोष्टी होतात. आणि म्हणून त्याच्यात थोडा बदल करून 2 वर्षापासून ज्या तालुक्यातल्या ज्या रॅल्या येतात आमच्याकडं त्या अकोले शहरामध्ये येणार नाही. ज्या ज्या गावांना आम्ही डीजे दिलेले आहेत मग त्याच्यामध्ये मग पाडोशी असेल, एकदरा असेल, सांगवी असेल, केळी असेल, समशीरपूर असेल, खिरवीरा असेल, सावरगाव, देवठाण, त्याच्यानंतर कळस, गर्दनी, ढोकरी, शेरंखेल, पिंपळगाव, बाबळवंडी अशा अनेक जवळजवळ 115 ते 120 गावांना आम्ही त्या रॅल्यांचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. परंतु ज्या ज्या गावांना डीजे दिले, ज्या ज्या गावांना बेंजो दिल्यात त्या सर्व डीजे आणि बेंजो त्याच गावापुरते मर्यादित यावर्षी आम्ही ते नियोजन केलेलं आहे. आणि म्हणून ते सगळेचे सगळे डीजे बेंजो काय अकोल्यामध्ये येणार नाही, परंतु एकच ब्रास बँड लावून ही अकोल्यातून वाजत गाजत ती सगळी मिरवणूक या ठिकाणी होईल. आणि म्हणून एक प्रचंड मोठं नियोजन या सभेचं ह्या 1 महिन्यामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. जागतिक आदिवासी दिनाच्या पूर्वतयारीसाठी जे जे काही म्हणून करता येईल
तो करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि म्हणून आजपर्यंत फुल अँड फायनल आमच्या त्या कार्यक्रमाची तयारी झालेली आहे. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आदरणीय योगेशजी कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली अकोले शहरामध्ये प्रचंड मोठं आदिवासी समाजाचं वादळ त्या निमित्तानं आपल्या सर्वांना बघायला मिळेल. प्रचंड मोठी भव्य दिव्य रॅली आदरणीय दोन्ही मंत्री महोदयांची अकोले शहरातून निघेल आणि दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत अकोले बस स्थानकामध्ये एक सभा त्या ठिकाणी संपन्न होईल. मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून अकोले विधानसभा मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेला या निमित्ताने विनंती करतो की आपल्या कार्यक्रमाची पूर्वतयारी या ठिकाणी झालेली. प्रत्येक गावाला आपापल्या परीनं जे निरोप द्यायचे होते, जे नियोजन करायचं होतं ते सर्व नियोजन या ठिकाणी आपण सर्वांनी केलेलं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी अत्यंत मोठ्या संख्येनं त्या कार्यक्रमाला उपस्थित राहा. या तालुक्याची शोभा वाढवा. या तालुक्यामध्ये आदिवासी बांधवांचा सण उत्सव जल्लोषात साजरा झाला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाचं साक्षीदार बना. प्रचंड मोठं नियोजन करून ह्या कार्यक्रमाची रूपरेषा आपण या ठिकाणी तयार केलेली आहे आणि म्हणून आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं या तालुक्याच्या हितासाठी, या तालुक्याच्या प्रश्नांसाठी, आपल्या आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी आपण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना, आदरणीय राज्यमंत्री योगेशजी कदम साहेबांना आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी आपण या ठिकाणी बोलवलंय आणि म्हणून आपण सर्वांनी मोठ्या संख्येने यावं अशा प्रकारची आमची या ठिकाणी माफक अपेक्षा आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये जागतिक आदिवासी दिनाचे कार्यक्रम होतात, परंतु असं एकही उदाहरण नाही का बाबा पुणे जिल्ह्यामध्ये राज्याचा मुख्यमंत्री गेला आणि आदिवासी बांधवांच्या सण उत्सवामध्ये तो सहभागी झाला, त्यांचे प्रश्न सोडवले, त्यांचे प्रश्न समजून घेतले. किंवा महाराष्ट्रातल्या नंदुरबार असेल, ठाणे, पालघर, बाकीच्या अनेक जिल्ह्यांची नावं घेता येतील, परंतु कुठंच राज्याचा प्रमुख नेता, प्रमुख पदावर काम करणारा मुख्य नेता कुठं जात नाही. हे आपलं सर्वांचं नशीब आहे की आपल्या आदिवासी बांधवांच्या या सण उत्सवामध्ये राज्याचा उपमुख्यमंत्री, राज्याचा राज्यमंत्री हे दोघं आपल्या याच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी येत आहे आणि आपल्या सगळ्यांचे प्रश्न या ठिकाणी समजून घेत आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाबरोबर आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय भाऊसाहेबजी वाकचोरे साहेब आहेत. त्याच्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आदरणीय सदाशिवरावजी लोखंडे साहेब उपस्थित राहणार आहे. या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख राज्यसभेचे खासदार आदरणीय ज्योतिताई वाघमारे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे जॉईंट किलर आमदार आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अमोलजी खताळ साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय विठ्ठलरावजी लंगे साहेब असे लोकप्रतिनिधी ह्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आमच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय कमलाकरजी कोते, जिल्हा प्रमुख नितीनजी आवताडे या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आपण केलंय. प्रचंड मोठ्या ताकदीनं आपला सर्व आदिवासी समाज आणि आमचा बहुजन समाज या सर्व नेत्यांच्या स्वागतासाठी अकोले शहरामध्ये या ठिकाणी जमणार आहे. मागच्या वर्षी जसा कार्यक्रम मोठ्या ताकदीनं झाला होता त्यापेक्षा अधिक पटीनं म्हणजे अक्षरशः अकोले शहराला त्या दिवशी जत्रेचं स्वरूप प्राप्त होईल इतक्या ताकदीचा तो कार्यक्रम अकोले शहरामध्ये संपन्न होणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं त्या कार्यक्रमाला यावं अशा प्रकारचं आव्हान आपल्या सर्वांच्या वतीनं परत एकदा करतो. कोणत्या प्रकारचं गालबोट आपल्या कार्यक्रमाला लागणार नाही याची काळजी आम्ही आयोजक म्हणून आम्ही सर्वांनी घेतलेली आहे. कालच आदरणीय आपल्या अकोले पोलीस स्टेशनचे PI त्यांच्या उपस्थितीमध्ये आमची सर्वांची बैठक झाली. जे 2 रॅल्या या ठिकाणी निघणार आहे तर समोरचे आयोजक त्या बैठकीला होते, आम्ही पण होतो. मागच्या वर्षी जो चुकून थोडासा गोंधळ कार्यक्रम संपल्यानंतर जो झाला होता तसा परत ह्या वर्षी होणार नाही याची दक्षता आम्ही दोन्ही आयोजकांनी घेतलेली आहे. त्याच्यामुळं सर्वांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन आपल्या सर्वांच्या वतीने करतो. थांबतो. धन्यवाद.